काँग्रेस नेते गोवाल पाडवींचा दावा आदिवासी हिंदू नाही, त्यांना स्वतंत्र धर्माचा दर्जा द्या. सविस्तर सांगतो. तुम्हाला जर कोणी विचारलं की भारताचा मूळ रहिवासी कोण, तर उत्तर येतं आदिवासी. पण जर मी तुम्हाला सांगितलं की संसदेत एक अशी मागणी झाली आहे ज्याने आपल्या धर्म आणि ओळखीच्या सर्व कल्पनांना हादरा दिला आहे, तर आदिवासी हिंदू नाही त्यांना स्वतंत्र धर्म द्या, ही मागणी का केली जाते आणि यात 1931 सालच्या एका ब्रिटिश कागदपत्राचा काय संबंध आहे? 3 डिसेंबर रोजी लोकसभेत एक अशी घटना घडली जिने केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर समाजातही एक मोठी चर्चा सुरू केली आहे. विषय आहे आपली ओळख, आपला धर्म आणि आपला इतिहास. खासदार पाडवी यांनी संसदेत उभे राहून सरकारकडे एक अशी मागणी केली जी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आदिवासींना हिंदू समजू नका, त्यांची ओळख स्वतंत्र आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आजचा किंवा कालचा नाही तर चक्क 90 वर्षापूर्वीचा म्हणजेच 1931 सालचा एक पुरावा सादर केला. नेमकं काय घडलं संसदेत? 1931च्या जनगणनेत असं काय लिहिलं होतं ते आज 2024-25 मध्ये महत्वाचं ठरतंय. आणि जर आदिवासी हिंदू नसतील तर त्यांचा धर्म कोणता? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा विषय तुमच्या आमच्या समजून घेण्याच्या पलीकडचा आहे. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम एच. सुरुवात करूया या मागणीच्या गाभ्यापासून. खासदार पाडवी यांनी लोकसभेत जे भाषण दिलं त्याचा मूळ आधार होता जनगणना, अर्थात सेन्सेस. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की सरकारी रेकॉर्डमध्ये आपली धार्मिक ओळख किती महत्वाची असते. आज आपण अर्जावर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध किंवा जैन अशा रकान्यांवर टीका करतो. पण खासदार पाडवींनी संसदेत 1931च्या ब्रिटिशकालीन जनगणनेचा दाखला दिला. त्यांनी सांगितलं की 1931 मध्ये जेव्हा इंग्रजांनी जनगणना केली होती तेव्हा आदिवासी म्हणजेच ट्रायबल ही एक स्वतंत्र कॅटेगरी होती. ती हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्माच्या खाली येत नव्हती, तर ती त्यांच्या बरोबरीने एक स्वतंत्र ओळख म्हणून अस्तित्वात होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, त्या काळी तब्बल 82,50,000हून अधिक लोकांनी आपली ओळख आदिवासी म्हणून नोंदवली होती. विचार करा, त्या काळात 82 लाख ही संख्या किती मोठी होती. त्यावेळेच्या अहवालात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की आदिवासींची संस्कृती, त्यांच्या चालीरीती, त्यांचा देव आणि त्यांची पूजा करण्याची पद्धत ही इतर कोणत्याही संघटित धर्मासारखी नाही. त्यामुळे त्यांना कोण्या एका धर्मात बसवणं चुकीचं ठरेल. पाडवी यांचं म्हणणं हेच आहे की जर 1931 मध्ये आम्हाला स्वतंत्र मानलं गेलं होतं, तर स्वातंत्र्यानंतर आम्हाला हिंदू धर्माच्या छत्राखाली का मोजलं जातंय? आमची ती मूळ स्वतंत्र ओळख आम्हाला परत द्या. आता तुम्ही म्हणाल, हा तर झाला इतिहासाचा भाग, पण आजचा कायदा काय सांगतो? इथेच गोष्टी जास्त रंजक होतात. पाडवींची मागणी केवळ एका जुन्या कागदावर आधारलेली नाही, त्याला आपल्या संविधानाचा आणि कोटाचाही आधार आहे. भारतीय संविधानाच्या 1950च्या आदेशानुसार आणि कार्मिक मंत्रालयाच्या गाईडलाईन्समध्ये हे वारंवार अधोरेखित करण्यात आलं आहे की अनुसूचित जमातीचा म्हणजे शेड्यूल ट्राईबचा दर्जा हा धर्मावर आधारित नसून तो त्यांच्या सामाजिक आणि वंशिक ओळखीवर आधारित आहे. इतकंच नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवली आहे. 2011 साली राम रतन विरुद्ध राज्य सरकार हा खटल्यात आणि 2020 मध्ये एका दुसऱ्या प्रकरणात कोर्टाने मान्य केलं आहे की आदिवासींच्या प्रथा वेगळ्या आहेत. अनेक आदिवासी गट स्वतःला हिंदू मानत नाहीत, तर ते स्वतःला सरना धर्माचे अनुयायी मानतात. आता सरना धर्म काय आहे? थोडक्यात सांगायचं तर निसर्ग पूजा. आदिवासी समाज हा मूर्तीपूजा करत नाही, तर तो जल, जंगल आणि जमीन यांची पूजा करतो. आणि याच सरना कोडला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी अशी मागणी ओरिसा उच्च न्यायालय 2022 मध्ये सुद्धा सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने सुद्धा एका प्रतिज्ञापत्रात हे कबूल केले की अनेक आदिवासी स्वतःला हिंदू मानत नाहीत. म्हणजेच जे खासदार पाडवी बोलत आहेत त्याला कायद्याच्या भाषेत सुद्धा वजन आहे. पण मित्रांनो, नाण्याला दुसरी बाजू सुद्धा असते. ही मागणी जितकी सरळ वाटते तितकी ती सोपी नाही. याला एक मोठा राजकीय आणि सामाजिक पदर आहे. एकीकडे स्वतंत्र धर्माची मागणी होत असताना दुसरीकडे धर्मांतरांचा मुद्दा तापलेला आहे. अनुप्रकाश अग्रवाल, चंद्रशेखर बावनकुळे आणि गोपीचंद पडळकर यांसारख्या नेत्यांनी अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे की
आदिवासी समाजाचं मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्मात धर्मांतर होत आहे. इथे एक मोठा घटनात्मक पेच निर्माण होतं. लक्ष देऊन ऐका. जर एखाद्या आदिवासी व्यक्ती ख्रिश्चन किंवा इतर धर्म स्वीकारतो, तरीही त्याचा आदिवासी म्हणून जो आरक्षणाचा हक्क आहे तो कायम राहतो का? सध्याच्या नियमांनुसार राहतो. पण विरोधकांचा युक्तिवाद असा आहे की जर आदिवासी ही एक स्वतंत्र धार्मिक ओळख बनली, तर मग एक व्यक्ती एकाच वेळी दोन धर्माची कशी असू शकते? म्हणजे तुम्ही एकाच वेळी ख्रिश्चन आणि आदिवासी धर्माचे असू शकत नाही. त्यामुळे जर स्वतंत्र धर्माचा कॉलम मिळाला, तर जे आदिवासी बांधव धर्मांतरित झाले आहेत त्यांच्या कायदेशीर हक्काचं काय होणार? हा प्रश्न भविष्यात मोठं वादळ निर्माण करू शकतो. म्हणूनच ही मागणी केवळ एका रकान्यावर टीका करण्याची नाही, तर ती अस्तित्वाची आणि राजकारणाची लढाई आहे. शेवटी खासदार पाडवी यांची लोकसभेतील ही मागणी एका भीतीतून आणि एका आशेहून आली आहे. भीती आपली सांस्कृतिक विलुप्ती होण्याची, म्हणजेच आपली मूळ ओळख पुसली जाण्याची, आणि आशा आपल्या पूर्वजांचा, निसर्गाचा आणि परंपरेचा सन्मान होण्याची. त्यांनी सरकारला विनंती केली आहे की जनगणनेच्या अर्जात आदिवासी किंवा ट्रायबल हा स्वतंत्र पर्याय द्यावा, जेणेकरून त्यांची खरी संख्या आणि ओळख जगासमोर येईल. आता सरकार यावर काय निर्णय घेणार आणि भविष्यातील जनगणनेत आपल्याला हिंदू मुस्लिम सोबत आदिवासी हा पर्याय दिसणार का, हे पाहणं महत्वाचं ठरेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आदिवासींना जनगणनेत स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा का, की ते हिंदू धर्माचाच एक अविभाज्य भाग आहेत? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये आम्हाला सांगायला बिलकुल विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.